बाळाला वॅक्सिननंतर डोसनंतर गाठ आली तर काय करायचं? चला तर मग मी पुढे सांगतेच. माझ्या बाळाला 9व्या महिन्याचा डोस दिल्यामुळे माझ्या पहिल्या बाळाला मांडीला गाठ आली होती व ती खूप डॉक्टरांना दाखवली इकडे तिकडे. सरकारी हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित सांगितलं नाही गाठीचं. डॉक्टर चांगले असतात पण काही वेळेस आहे ना नाही सांगितलं जातं, तर मग बाळ पाय जड करतं किंवा तापाचा आता गोळी देतात ती दुधामध्ये द्यायची आणि ती द्यायला विसरू नका. ताप आला काय नाही आला काय ती कंटिन्यू घरी आलं की द्यायला चालू करा. 3 दिवस म्हणा 2 दिवस म्हणा. आणि बर्फाना शेक द्यायला विसरू नका. कमीत कमी 8 दिवस डेली 2 टाईम तरी बर्फाना शेक द्या. थंडी असेल तर दुपारी द्या आणि उन्हाळा असेल तर 2 टाईम कुठल्याही टायमिंगला दिलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. माझ्या बाळाला गाठ आली होती तर मी सरकारी हॉस्पिटलमध्ये गेली तर ते बोलले की त्यांनी एक क्रीम लिहून दिली. अक्षरशः ती ऑनलाईन भेटली नाही, ऑफलाईन पण भेटली नाही आणि क्रीमनं काय फरक पडणार होता त्या गाठीला. टेन्शन घेऊन गाठ डॉक्टरांकडे पण जाऊन गेली नाही, हळूहळू ट्रीटमेंटने पण गेली नाही. तर टेन्शन घेऊ नका, कारण गाठ ही 2 ते 3 महिन्यात हळूहळू ती कायमची निघून जाते. इंजेक्शनची कुठली गाठ जाती लहान